नमस्कार मित्रांनो. सो आज आपली ट्रिप आहे कर्नाटकला. सो आपण आता निघालेलो आहे. दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत. सो आता निघालो आहे. आज आपल्याबरोबर अंकुश दादा आहेत, मागे लखन दादा आहेत आणि अण्णा आहेत. सो जतमध्ये आलो आहे आणि युरिया शोधायला लागलो आहे. आता बरेच ठिकाणं शोधलेले आहेत पण अजून काही युरिया भेटलेलं नाही. सो बघूया आता कुठं भेटतोय काय. चालू झाला आहे बघा, ही आपली गाडी आहे. पाऊस चालू झाला आहे, थोडासा बारीक आहे. सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे, म्हणजे दिवसभर पाऊसच चालू आहे. पूर्ण दिवस झाला आता थोडा मध्येच उघडी भेटलेली पण परत आता संध्याकाळी 6 वाजले परत आणि पाऊस चालू झालेला आहे. आपल्याला पोचायचं आहे लवकर. सो बघूया काय होतं, किती वेळ लागतो आपल्याला जायला. समोर भेळ घ्यायला लागले, ते पण माणूस युरिया शोधायला लागले. एक अंकुरा तिथं भेळ घ्यायला लागले रामांनापूरची भेळमध्ये. माणूस स्पेशल भेळ आहे, जतची स्पेशल भेळ. आता आम्ही इथे तिकोटामध्ये सोडले. सो आता थोडंसं स्प्राईट वगैरे थोडं प्यायचं आहे. त्यासाठी हे बघा, हे स्प्राईट वगैरे आणायला गेलेत अंकुशदादा आणि लखनदादा. इथं थांबलेलं आहे आता आम्ही विजापूर हॉटेल. इथून विजापूर आता एक 25-30 किलोमीटर राहिलेलं आहे फक्त. थोडा वेळ थांबलेला आहे, रेस्ट घेतलेली आहे. थोडा वेळ रेस्ट घेणार आहे आता इथं. थोडा वेळ हायवेला गाडी थांबवली. वातावरण एवढं छान आहे ना इथलं, या साईडचं एकदम थंड वातावरण चालू आहे बघा. ही आपली गाडी आणि या बॅक साईडला बघा पवनचक्कीचं सगळं सामान आहे. पवनचक्कीचे पाते वगैरे आहेत सगळे. नजारा एवढा खतरनाक आहे या साईडला. मटकी टेस्ट करा. बस मटकी क्वालिटी असते. हा हे आपल्याकडे भेटत नाही पण मटकी. आपण इथं थांबलेलं आहे. इथे बघा मागच्या साईडला, माझ्या बॅक साईडला एक NTPC चाललं आहे, मोठा स्टॉप, म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट आहे आता. सो आता आपण इथं थांबलेलं आहे. आता इथून पुढचं प्लॅनिंग आहे आपलं की आपल्याला आता मासे खायला जायचं. आलमट्टी धरणला आपण जाणार आहे. रात्रीचे 8:30 ते 9 वाजलेले आहेत. सो काही प्रॉब्लेम नाही. सो गाडी आपल्याला काय आहे, हा खूप मोठा प्लॅन्ट आहे NTPCचा, खूप म्हणजे खूप मोठा. बघू शकता किती मोठा प्लॅन्ट आहे. आतमध्ये तरी पूर्ण सगळं, म्हणजे सगळे यांचे राहण्याची सोय, त्यानंतर हा पूर्ण मोठा प्रोजेक्ट आहे. कमीत कमी 2500 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे टोटल. आता आपण आलमट्टी धरणला जाणार आहे मासे खाण्यासाठी.
सो जेवण आता आपल्याला झालेलं आहे. रात्रीचे 11 11:30 वाजलेले आहेत. खूप वेळ झाला. सो आता आपण व्हिडिओ इथंच संपवत आहे आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.